उमेदवारी नाकारल्याने भाजप कार्यकर्त्यांची नाराजी उघड झालेली आहे। नाराज कार्यकर्ते मंत्री गडकरी यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। नाराज कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल असं आश्वासन गडकरी यांनी दिलं आहे। निष्ठावंतांना वगळून काँग्रेसमधून आलेल्यांना उमेदवारी देण्यात येते, भाजप कार्यकर्त्यांचा आरोप आहे। या सगळ्या संदर्भात आढावा घेत भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जे आहे ते नाराजी दिसून येत आहे। उमेदवारी वाटपावरून अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं निवासस्थान या ठिकाणी गाठलेलं आहे। एकूणच नागपूरमध्ये 151 प्रभाग आहेत आणि त्यामध्ये जे आहे ते भाजप जवळपास 120 ठिकाणी लढेल अशी माहिती समोर येत आहे आणि सोबतच भाजप आणि शिवसेना यांची युती देखील होणार आहे। मात्र अद्यापही आज आणि उद्याचे 2च दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक राहिलेले असताना सुद्धा अद्याप भाजपने आपली उमेदवारी जाहीर केलेली नाही। मात्र आतल्या गोटातून ज्या कार्यकर्त्यांना कळलं की आपल्याला कुठेतरी उमेदवारी नाकारलेली आहे, असे कार्यकर्त्यांनी जे आहे ते थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी येत जे आहे ते आपलं घराणं या ठिकाणी मांडलेलं आहे आणि कुठेतरी नाराजी आणि खदखद त्यांनी एकूणच व्यक्त केलेली आहे। बाहेरून आलेल्या पदाधिकाऱ्यांना जे आहे ते थेट उमेदवारी दिली गेल्याचा काही पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते या ठिकाणी आरोप देखील केला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील, त्याचबरोबर आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे यांच्यासमोर सुद्धा काही कार्यकर्त्यांनी थेट आपली उघड नाराजी जी आहे ते व्यक्त केली आहे। काँग्रेसमधून जे नुकतेच आलेले जे काही पदाधिकारी असतील त्यांना उमेदवारी दिली जात आहे, मात्र आम्ही मागील 30 ते 40 वर्षापासून निष्ठेने जे आहे ते पक्षाचं काम करत आहोत, तरीसुद्धा आम्हाला उमेदवारी का नाकारली असा थेट सवाल आता भाजपचे पदाधिकारी जे आहेत ते उघडपणे आपले आमदार असतील आणि नेते असतील त्यांना जे आहे ते या ठिकाणी विचारताना दिसून येत आहे। त्यामुळे आज आणि उद्याचे 2च दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक असताना अद्यापही जे आहे ते उमेदवारी जाहीर जरी करण्यात आलेली नसले तरी भाजप पदाधिकाऱ्यांमधील नाराजी जी आहे ते आणि खदखद उघडपणे दिसून येत आहे। लोकशाही मराठी करता मैं ज्ञानेश्वर पवार, नागपुर। मैं माननीय गडकरी साहब और माननीय देवेंद्र भाऊ से मैं पूछना निवेदन करती हूँ कि मेरी टिकट कटने की वजह बताइए। जब मेरा इंटरव्यू हुआ, इंटरव्यू में सारे जितने भी पार्लियामेंट्री सब लोग बैठे थे, उन्होंने मुझसे कहा कमला जी आप तो आमदार लेवल के हो, आपको तो आप हमारे लेवल को हमारे बराबर के हो। सबने मुझे ये इंटरव्यू में ये बात कही। जब मैं आमदार लेवल की हूँ तो मेरी ये टिकट की कटने की वजह क्या हुई? कार्यकर्त्यांची रास्त मागणी ही आहे की ज्या लोकांनी 20-20, 30-30 वर्ष पक्षाकरता कामं केलेले आहे, पक्षाने त्यांचा विचार करावा। जे आता काँग्रेस सोडून BJPमध्ये आले त्या लोकांना तिकीटं तुम्ही देऊन राहिलेले आहे। जे कधी इंटरव्ह्यूमध्ये उभेही नव्हते त्या लोकांना तुम्ही तिकीटं देऊन आले आहे। त्याच्याकरता कार्यकर्त्यांनी विरोध केला की बा जे खरंच मेहनत करणारे कार्यकर्ते त्यांना तुम्ही तिकीटं द्या। आम्ही अशी विनंती घेऊन गडकरी साहेबांकडे गेलो। गडकरी साहेबांनी आता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही सध्या ते प्रभाग 15 जो आहे ज्याच्यामध्ये शिवाजीनगर, बर्डी, धरमपेठ, रामदासपेठ, गोकुळपेठ हा भाग येतो, या भागाचा निर्णय आम्ही थांबवून ठेवलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।